जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर जोरदार धरणे आंदोलन केली। फोटोची सक्ती 2023 पासून सुरक्षा योजनेच्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याने स्वयंसेविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी जिओ टॅग, फोटो प्रिंट आणि व्हाउचर जोडण्याची सक्तीची प्रक्रिया बंद करण्यात यावी अशी मागणी स्वयंसेविकांनी केली। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालय असलेल्या आशा स्वयंसेविकांना आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली। पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। ताई, काय सांगणार आपण या आंदोलनामध्ये किती आशा वर्करांचा सहभाग नोंदविला आहे? इथे जवळजवळ आशा भगिनी आपल्या 300 ते 350 आशावर। आणि या एवढ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज जर सगळ्या माझ्या एवढ्या बहिणी इथे हजर आहेत तर यांच्यामध्ये काहीतरी तीव्र त्यांचा नाराजी आहे की 2023 पासूनचा जो मोबदला, आम्ही मोबदल्यावर ऑनलाईन कामं करणाऱ्या सगळ्या महिला वर्ग आहेत आणि जर आम्हाला शासन आम्हाला जर पैसा वेळेवर आम्हाला मिळत नसेल तर आज आमच्या घरामध्ये जी काही परिस्थिती आहे तर ती आज युनियन म्हणून आज आमच्या युनियनने त्याची दखल घेतलेली आहे, पण शासन म्हणून काय त्यांनी दखल घेतलेली नाहीये। आणि ह्या सगळ्या विचारामध्ये जर शासनच आमच्याकडे एवढं दुर्लक्षितपणा करत असेल की आज 2009 पासून जर आम्ही या कामामध्ये आहेत की असं म्हटलं जातं, शासन म्हणतं की बाबा आशा वर्कर ह्या आरोग्याचा कणा आहे। जर कणाच जर कमजोर झाला, जर त्यांना मोबदला जर वेळा मिळाला नाही आणि त्या निमित्ताने जर समजा कणाच जर कमजोर झाला तर आरोग्य सेवा ही डळमळीत होईल का नाही? आज सीडीआर एमडीआर जर आम्हाला मोबदला मिळाला नाही, जर सीडीआर एमडीआर झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? शासन खरंच जबाबदार राहणार आहे का तिथे आशा वर्कर जबाबदार राहणार आहेत? जर आम्ही मोबदल्यावर काम करतोय, जर आम्हाला मोबदलाच मिळत नाहीये, मग याच्या पुढे जर सीडीआर एमडीआर झाले तर त्याला जबाबदार कोण राहील? हा मी प्रश्न शासनाला विचारू इच्छिते। अजून दुसरा आहे की ज्या माझ्या भगिनी आहेत की ज्यांना ऑनलाईन कामाची सक्ती केलेली जाते, गोड बोलून आम्हाला शासन सांगतंय की तुम्ही काम करा, शासन आम्हाला सांगते की काम करा आणि ह्या कामाचा योग्य मोबदला आम्हाला मिळत नाहीये, तर अशा आता म्हणजे जबरदस्ती केली जाते आणि आमच्याकडे हुकुमशाही गाजवली जाते की किंवा आम्हाला भीती दाखवली जाते की तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला हे मिळणार नाही, तुम्हाला ते मिळणार नाही किंवा तुमचा मोबदला मिळणार नाही, तुमच्या मोबदल्यामध्ये कपात होईल। या अशा वरिष्ठांकडनं ज्या धमक्या दिल्या जात आहेत तर त्या चुकीच्या आहेत, कारण आम्ही ऑलरेडी काम हे मोबदल्यावरच करतोय, आमची ऑर्डरच मोबदल्यावर आहे आणि ऑनलाईन काम करावं ही आम्हाला कोणतीही शासनाचा तसा जीआर नाहीये किंवा शासनाने तसा काहीतरी आम्हाला सूचनाही दिलेल्या नाहीयेत की तुम्हाला ऑनलाईन काम तुम्ही जर केलं तर तुम्हाला तेवढा त्याचा मोबदला मिळणार आहे। प्रशासनाने आशा स्वयंसेवकांवरती जबाबदारी टाकलेली आणि केवळ कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांनी केलेली नाही म्हणून लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, म्हणून आशा स्वयंसेविकांनी काम करूनही गेल्या 3 वर्षापासून जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेला नाही। तर 2023 पासून आशांना JSY योजनेच्या कामाचा लाभ हा दिलेला नाही। प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालय असलेल्या आशा स्वयंसेविकांना आरोग्यवर्धिनीचा लाभ दिला पाहिजे शासनाच्या परिपत्रकानुसार, परंतु तो लाभ सुद्धा आशा मुख्यालय असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिला जात नाही। आमचं ते म्हणणं आहे की शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या आशांना आरोग्यवर्धिनीच्या कामाचा लाभ दिला गेला पाहिजे। त्यानंतर आशा स्वयंसेविका सरकारी कर्मचारी नाही आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सेवेचे लाभ किंवा सेवेचे फायदे लागू नाही आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या रजा नाही आहेत। असं असताना जळगाव जिल्ह्यामध्ये आशा स्वयंसेविकांना कुठेही जरी जायचं असलं तरी त्यांनी रीतसर रजेचा अर्ज टाकला पाहिजे, अशी चुकीची प्रथा ही मनमानी पद्धतीने जिल्हा परिषदेने सुरू केलेली आहे। आम्ही याचा निषेध करतो। आशा स्वयंसेवकांना कुठेही जरी जायचं असेल तरी त्यांच्याकडनं रजेचा अर्ज घेता कामा नये, ही पण आमची मागणी आम्ही आज या ठिकाणी केलेली। त्यानंतर आशा स्वयंसेवकांनी कामकाजाचे जिओ टॅगचे फोटो काढले पाहिजेत आणि ते व्हाउचरला जोडले पाहिजेत, असं कुठेही शासनाचं परिपत्रक नाही। असं असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यातल्या बऱ्याच PSC मधील आशांचे वरिष्ठ
हे व्हाउचरला फोटो प्रिंट जोडल्याशिवाय व्हाउचर मंजूर करत नाहीत किंवा ते स्वीकारत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा स्वयंसेवकांनी मेहनत घेऊन पण त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शासनाचं परिपत्रकानुसार आशांनी केलेल्या कामाचं व्हाउचर फोटो प्रिंट न जोडता ते घेतलं पाहिजे आणि त्यांना ते कामाचा मोबदला दिला गेला पाहिजे. अशा ह्या प्रमुख ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी निर्माण झालेल्या ज्या आहेत त्याच्या विरुद्ध आज आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसलेलो आहेत. सकाळी 10 वाजेपासून आम्ही हे आंदोलन करतोय, परंतु जिल्हा परिषद प्रशासनाला 15 दिवस आधी नोटीस देऊनही एकही अधिकारी, जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. अशी वागणूक जर आशांना मिळत असेल तर याच्यामधून बोध घेण्यासारखं आहे आणि आशांच्या मागण्यांची दखल हे जर शासन आणि जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग घेत नसेल तर याच्याबद्दलचा विचार आम्हाला निश्चितपणे गांभीर्याने युनियनला करावा लागेल.